औरंगजेब नावाचा एक गनमॅन होता आपल्या लष्करामध्ये, बोललोय तुम्हाला लक्षात असेल. मुसलमान असलास तरी तुला क्षमा नाही असं करून अतिरेक्यांनी त्याला मारला होता. तो औरंगजेब मुसलमान असला. दुसरी एक बातमी वाचली ती बिल्किश बानो, माहिती आहे. शिवसेना प्रमुखांनी एकदा नाही अनेकदा सांगितलेलं आहे की जो या माझ्या देशावरती प्रेम करतो तो माझा आहे, मुसलमान असला तरी तो आमचा आहे. प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरात ठेवावा. घराबाहेर पाऊल टाकल्यानंतर हा देश हाच माझा धर्म, ही शिकवण मला शिवसेना प्रमुखांनी दिलेली, आपल्या सगळ्यांनी दिलेली आहे. हां, पण आम्ही त्या तयारीने बाहेर पडल्यानंतर जर कोणी त्याच्या धर्माची मस्ती रस्त्यात आमच्याशी करायला लागला तर मग आम्ही कडवट देशाभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. नुसती जपमाळ ओढणारा हिंदू होऊ शकत नाही. समजा तुमच्या हातामध्ये जपमाळ आहे आणि समोर अतिरेकी स्टेन घेऊन उभा राहिला तर राम 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 करून अतिरेकी पडणार नाही. जर त्याच्या हातात स्टेनगन असेल तर तुमच्याही हातामध्ये स्टेनगन असायलाच पाहिजे. हे शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व आहे. आणि म्हणून माझा त्यांना प्रश्न आहे की तुमचं हिंदुत्व नेमकं आहे तरी काय? इतर सर्व धर्मीय हे देशद्रोही असं तुमचं हिंदुत्व आहे का? देशप्रेमी कोणी असला तरी तो माझा आहे हे तुमचं हिंदुत्व आहे. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं, दसऱ्या मेळाव्यातच सांगितलं होतं, काश्मीर मधलीच ती एक घटना आहे. औरंगजेब नावाचा एक गनमॅन होता आपल्या लष्करामध्ये, बोललोय तुम्हाला लक्षात असेल. एक 2-4 वर्षापूर्वी सुट्टी घेऊन घरी जात असताना त्याचं अपहरण करण्यात आलं. अपहरण केल्यानंतर काही दिवसांनी त्याचं प्रेत शव आपल्या सैन्याला मिळालं. हालाल करून मारलं हे स्पष्ट दिसत होतं. कोणी मारला होता? कोणी पळवला होता? अतिरेक्याने. कोणाला पळवलं होतं? औरंगजेब. धर्माने कोण होता? मुसलमान. पळवणारे कोण होते? अतिरेकी मुसलमान. पण तरी देखील त्या औरंगजेबाला त्यांनी मारला सोडला नाही. कारण तू भारताकडनं, भारताच्या बाजूने आमचे सैनिक टिपतोयस, अतिरेकी टिपतोयस, मुसलमान असलास तरी तुला क्षमा नाही असं करून अतिरेक्यांनी त्याला मारला होता. तो औरंगजेब मुसलमान असला तरी आमचा भाऊ आहे, हे हिंदुत्व उघड आहे. जाऊन सांगा, कोणाला सांगायचं त्यांना सांगा. आणि त्याच्यानंतर मी जे काय वाचलं की तो मारल्यानंतर त्याचा भाऊ सुद्धा त्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी म्हणून सैन्यात गेला. त्याचे वडील भाजपात जाणार होते. मग त्यांना काय तुम्ही नाकारणार मुसलमानांत म्हणून? माझं तर आज स्पष्ट मत आहे. कारण आता देशातली लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. जे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा येऊन बोलले की शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे, देशामध्ये दुसरे पक्ष कोणते शिल्लक राहणार नाही. तुम्हाला सगळ्यांना मी सावधानतेचा इशारा देतोय. सगळे पक्ष संपणार आणि एकच पक्ष राहणार म्हणजे देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे. आपली भारत माता हुकुमशाहीकडे नेत आहे. तुम्हाला सगळ्यांना हे मान्य आहे? मान्य होणार आहे? पुन्हा आपल्या देशामध्ये गुलामगिरी येऊ शकते. ही गुलामगिरी तुम्हाला परवडणार आहे? असाल तुम्ही कोणी, कोणत्याही धर्माचे असाल, पण जे जे देशप्रेमी असतील त्यांनी आता एकत्र येऊन आपल्या देशाचं स्वातंत्र्य आभारी ठेवण्याची गरज आहे. का नाही ठेवायचं? आणि मोहन भागवतांबद्दल सुद्धा मला आदर आहेच. मधल्या काळामध्ये मोहन भागवत मशिदीत जाऊन आले. मोहन भागवत मशिदीत काय हिंदुत्व सोडलं का? मिंदे गटांनी नमाज पडायला सुरुवात केली. कशासाठी गेले होते मोहन भागवत? मोहन भागवत गेले होते संवाद करायला. आणि त्या तिथे गेल्यानंतर मुसलमानांनी सांगितलं की मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत. म्हणजे आम्ही सांगत होतो मोहन भागवतना राष्ट्रपती करा, तुम्ही नाही ऐकलं. पण आता मुसलमान म्हणतायत राष्ट्रपिता आहेत. ठीक आहे, त्यामागे त्यांचं काय पाऊल असेल मला माहिती नाहीये. पण मुसलमानांबरोबर ते बोलल्यानंतर त्यांचा संवाद चालू आहे, राष्ट्रीय कार्य सुरू आहे. पण आम्ही काँग्रेस सोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं. कुठले धागे दोरे कशाला लावतायत आणि कसला आभास निर्माण करतात?
आज सुद्धा मोहन भागवत बोलले, फार महत्वाचं बोललेले. स्त्री शक्ती, महिला शक्ती आणि पुरुष ह्या दोन शक्तींमध्ये फरक असता कामा नये, समानता असली पाहिजे. बरोबर आहे. कारण आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा तीच शिकवण आहे. आमचं दैवत सुद्धा मातृभक्तच होतं, आम्ही सुद्धा पितृभक्त मातृभक्तच आहोत. पण मोहनजी, मला विचारायचं आहे, तुम्ही ज्या महिला शक्तीचा उल्लेख केलात, दोन घटनांबद्दल मी प्रश्न विचारणार आहे आणि तुमच्या मनात तुम्ही काय प्रश्न उचलतात ते तुम्ही मला सांगा. महिला शक्तीचा आदर ठेवताना उत्तराखंडामध्ये पौडी नावाच्या एका जिल्ह्यात अंकिता भंडारी नावाची एक 19 वर्षाची कवळी पोर, तिचा खून झाला. माहिती आहे तुम्हाला? बातम्या ऐकले? बातम्या वाचता की नाही वाचत? त्या बातमीमध्ये लिहिलेलं असं आहे की एका रिसॉर्टमध्ये रिसॉर्टच्या बाजूला तिचा मृतदेह आढळला आणि ते रिसॉर्ट भारतीय जनता पक्षाच्या तिथल्या स्थानिक नेत्याचं आहे. हा महिला शक्तीचा आदर. बरं, का खून झाला? तर तो जो हॉटेल मालक होता, तो त्या अंकिताला तिथे येणाऱ्या जाणाऱ्यांबरोबर काही, म्हणजे काही रिसॉर्टमध्ये त्याला चालवायचं होतं, ते चालू म्हणून सांगत होता. तिने नकार दिला, झाला तिचा खून. कुठे महिला शक्तीचा आदर? आज त्या अंकिताची आई टाळो फोडते, आक्रोश करते की माझ्या मुलीचे जे हत्यारे आहेत त्यांना फाशी द्या, आणि फाशी देता येणार नसेल तर आमच्या घरासमोर त्याने जिवंत जाळा. हा सुद्धा त्या मातेचा, म्हणजे महिला शक्तीचाच आक्रोश आहे. काय कारवाई केली? पकडणार आहात त्यांना? शिक्षा देणार आहात? फासावर लटकवणार आहात? आणि अंकिता भंडारे ही जशी एक महिला, आणि मोहनजी, तुम्ही मशिदीत जाऊन संवाद करून आलात म्हणून मी हे बोलतोय, नाहीतर बोललो नसतो. दुसरी एक बातमी वाचली, ती बिल्किश बानो. माहिती आहे तुम्हाला? बिल्किश बानो त्या दंगलीमध्ये गर्भवती होती, तिच्यावरती बलात्कार झाला. तिच्या डोळ्यासमोर तिच्या 3-3.5 वर्षाच्या मुलीचा आपटून खून करण्यात आला. आजूबाजूच्या सगळ्यांवरती सपासप वार करून निर्गुण हत्या करण्यात आली. आरोपी पकडले, गुन्हे साबित झाले, शिक्षा भोगत होते. गुजरात सरकारने त्यांना सोडून दिलं. एवढंच नाही तर गावी गेल्यानंतर त्या सगळ्या गुन्हेगारांचं सत्कार करून स्वागत करण्यात आलं. या गोष्टी जर का आपल्या पक्षामध्ये घडत असतील, आपल्या अनुयायांकडनं घडत असतील, तर इतर लोक महिला शक्तीचा काय मान राखणार? मग जी शिकवण छत्रपती शिवरायांनी आम्हाला दिली, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा, नारळ आणि ओटी भरून तिची परत पाठवणी करणारे आमचे शिवाजी महाराज. शत्रुत्व कोणाशी आहे? स्त्री बरोबर लढायचं नाही, तिच्यावरती अत्याचार करायचा नाही. परस्त्री असली तरी ती माते समान समजायचं, हे शिकवण घेऊन जाणारं आमचं हिंदुत्व आहे. आम्ही हिंदुत्व सोडलं? नांदेड़ शहर में कम कीमत में लेडीज़ के लिए बेहतरीन शॉपिंग का वाहिद मरकज़ क्वींस 2 बाबर पेट्रोल पंप के करीब नांदेड़। क्वींस 2 में लेडीज़ के लिए खुशखबरी, अब लेडीज़ को इम्पोर्टेंट मलबूसात के लिए बैरून ममालिक जाने की ज़रूरत नहीं। एक ही छत के नीचे दुबई के बुरक़े, बेडशीट, पायदान, टावेल, सोफ़ा कुशन कवर, लेडीज़ के लिए अंडरगारमेंट्स के अलावा लेडीज़ के लिए लगने वाली तमाम अशिया मौजूद है, वो भी निहायत ही कम कीमतों पर। एक बार ज़रूर तशरीफ़ लाए। क्वींस 2 बुरखा एंड अंडरगारमेंट्स, बाबा पेट्रोल पंप के करीब नांदेड़। प्रोपराइटर मोहम्मद आमिर। हमारे पास बुरखे है, बाहर के पैटर्न के टोटल बुरखे है, एक नए अबायाज है और स्कार्फ्स है और अंडरगारमेंट्स है, बिस्तर सेट है, शादियों के लिए बिस्तर सेट है। यहाँ पे हर चीज़ देखने के लिए। नांदेड़ शहर के लक्की मल्टी सर्विस एंड CSC सेंटर पर शहर व ग्रामीण की गुंटेवारी के अलावा PR कार्ड, डिजिटल 7/12 नाम परिवर्तन के काम किए जाते हैं। इसके अलावा आधार कार्ड करेक्शन, पैन कार्ड, राशन कार्ड, लेबर कार्ड, ड्राइविंग लाइसेंस के अलावा RTO के दीगर काम भी वाजबी दामों पर किए जाते हैं। हमारा पता पहलवान टी हाउस, हेरा मेडिकल के सामने, ओल्डगंज, नांदेड़। हमारे इस नंबर पर राब्ता करें।